सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद करून पीडितांना न्याय हक्क मिळावा म्हणून डॉक्टर सारिका नागरे यांच्या नेतृत्वात सुवर्ण भरारी संस्थेची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य सुरू असून ह्या सभेद्वारे लोहिनी अहिल्यानगर येथे पत्रकारिता, आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज बांधव भगिनींना सन्मानित करीत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। ह्या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो समाजसेवी सहभागी झाले होते। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे मानाचे फेटे बांधत स्वागत सत्कार केले गेले। त्यानंतर संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करीत दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांना मंचावर स्थानापन्न करून त्यांचा स्वागत सन्मान करीत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले व सत्कार मूर्ती यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन संस्थेच्या संस्थापक डॉक्टर सारिका नागरे, श्री दत्त दिगंबर पीठाचे पीठाधीश धर्माचार्य 1008 श्री श्री महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दैवाळ, सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष संदीप मानकर, CA डॉक्टर शंकर अदानी, उद्योजक शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष अजय नागरे, रवी माडवे व संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाज बांधवांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। हा संपूर्ण सन्मान सोहळा स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद स्वर्ण वार्तावर लाईव्ह प्रसारित करण्यात आला आहे। श्यामतात्या गोसावी साहेब या ठिकाणी आले, सर्वांना फेटा बांधण्याचं कर्तव्य ते स्वतः बजावत आहेत। त्यांच्या सोबत माझे मित्र गणेश भाऊ गोसावी देखील आहेत। विविध पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं छायांकन करतायत ऋषी भाऊ, इतर सर्वच मान्यवर आहेत की जे या ठिकाणी आलेत। आता या सर्वांचा परिचय झाल्यानंतर मी माझा परिचय करून देतो। मी कोलारला डॉक्टर श्रीकांत विठ्ठलराव बेदरे या ठिकाणी विशेषतः सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे। या ठिकाणी आदरणीय माननीय डॉक्टर सारिकाताई शिक्षक पुरस्कार कपिले साहेब समाजसेवक पुरस्कार मान्य श्री संदीपजी मानकर यांना विनंती की रामचंद्र शंकरराव कपिले उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार यांना संपन्न करावा, त्यांना वितरण करावं। संदीप मानकर कपिले। अभिजित हिरालाल पेडगावकर सुवर्णरत्न पुरस्कार अभिजित हिरालाल पेडगावकर सुवर्णरत्न पुरस्कार पेडगावकर वितरण करावं। संजय गबाजी सोना जा संजय हो गया सीट ठीक आहे। यानंतर सुनीलदादा सोनारांचा सन्मान होत आहे। हे बघा, हे जे संत शिरोमणी महाराजांचं जे चित्र आहे त्यांनी बनवलेलं आहे आणि हे योगदान त्यांचं खूप मोठं समाजासाठी आहे। अभिनंदन दादा तुझ्यावर।
प्रणव दादा पुढच्या कार्यामध्ये निश्चितपणे संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे. मान्य श्री अर्जुन भगीरथ डाक यांना विनंती, आपण पुढे यायचंय, त्यांचा सन्मान द्यायचा राहिलाय, तो या ठिकाणी होत आहे. जोजारे साहेब समोर पा. अर्जुन दादा डाक, ज्ञानेश्वर दादा साबळे, ज्ञानेश्वर साबळे 2 मिनिटे या. अर्जुन दादा डाक, साहेबांचा सत्कार मान्य श्री 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 महामंडलेश्वर दत्तात्रेय दहिवाल महाराज करतायत. आरोग्य नवीन कुमार जोजारे संस्थापक मासिक सोनार रविदादा माळवे यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय महाराजांच्या हस्ते शुभास्ते होत आहे, त्यांनी स्वीकारायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप धडपड या माणसाने केलेली आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्धी देणं, त्याचे सुंदर असे रील्स तयार करणं आणि प्रत्येक बॅनर हा विचाराने तयार करणं, हे व्यक्तिमत्व रविदादा माळवे त्यांच्याकरता एकदा टाळ्या. या ठिकाणी आभार महाराजांचे शुभास्ते रविदादा माळवे. चला रविदादा या इकडे या. सुवर्ण समाजाला झोपलेला जागा आणि काही जणांना जागेवरती द्यावे. पण आदरणीय गणेश शेठ मैल, गौतम सोनवणे यांना देखील विनंती की या. आपला पुरस्कार राहिला कुसुमताई चव्हाण यांना विनंती करतो की सोनवणे साहेबांचा आपण सन्मान करावा. या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय गणेश शेठ मैल, आदरणीय दिवंगत सोपानकाका मैल यांची काकांची परंपरा चिरंतर जपणारे, सामाजिक सर्वांना प्रिय असणारे असे गणेश शेठ उच्च विद्या उपस्थित असतानाच आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप आदरणीय गणेश शेठ मैल यांनी सर्वसामान्यांच्या मनावर केलेली आहे. भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी महाराजांच्या हस्ते संपन्न होत आहे. भोईर मनावर आदरांचे गाजवणारे पिकबी आपल्या समाजाचं निश्चित भूषण आहे. यानंतर आदानी साहेबांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते अशोक काका मैड यांनी शेठ माझे. अदानी साहेबांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. तदनंतर सीए डॉक्टर शंकरजी अंदानी यांचाही सन्मान पिकबी नंतर संपन्न. त्यांचा सत्कार या ठिकाणी
अरुण भोईर आदर्श समाजसेवक पुरस्कार भोईर आदर्श समाजसेवक पुरस्कार एका दिनेश भोईर समोर अशोक काका मैल यांना विनंती की व्यासपीठाकडे यावं. अशोक हो. प्रमोद राजबरोबर आदर्श समाजसेवक पुरस्कार योगेश अशोक मोरे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचं या ठिकाणी त्यांच्या लेखणीला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी वितरण होत आहे. योगेश अशोक मोरे धन्यवाद. प्रसाद भगवानराव मैर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार यानंतर प्रसाद भगवान बैठ आलेत का? प्रसाद उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार पुढील पुरस्कार आहे संजय मधुकर सोनार. संजय मधुकर सोनार समोर सगळे समोर. माधुरी सचिन चव्हाण नारी शक्ती पुरस्कार पुढील पुरस्कार आहे माधुरी सचिन चव्हाण. डॉक्टर सारिकाताई नागरे यांना विनंती आहे. पुढचा समाजभूषण पुरस्कार आहे गणेश भगवान बेदरे. गणेश भगवान बेदरे. संदीप सदाशिव डहाळे आदर्श शिक्षक पुरस्कार. संदीप सदाशिव डहाळे. कल्याण पंढरीनाथ गायकवाड यांचा देश सेवा गौरव पुरस्कार तुम्हीच करा. गणेश शेठ मैड यांच्या हस्ते गायकवाड साहेबांचा पुरस्कार घ्या 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 तुम्ही घ्या. पुढचा पुरस्कार आहे लवकरात लवकर व्यासपीठाकडे या. उत्कृष्ट लेखक पुरस्कार संजय गोविंद बुराडे. संजय गोविंद बुराडे. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार संजय गबाजी सोनार. संजय गबाजी सोनार. देशसेवक गौरव पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकाश जनार्दन विस्पुते. प्रकाश जनार्दन विस्पुते यांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी येवले आलेले दिनेश गणपत येवले. माध्यमांना एक विनंती आहे की एकच फोटो लवकरात लवकर घ्या कारण भरपूर पुरस्कार वितरण आपल्याला या ठिकाणी करायचे. दिनेश गणपत येवले उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. ज्यांचा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला आहे त्यांनी या ठिकाणी खाली या रस्त्याने जायचं आहे. आदर्श शिक्षक आहेत प्रकाश जनार्दन विस्पुते यांनी रेडी राहायचे. यानंतर देश आदर्श साहेब या नाव देश सेवा गौरव पुरस्कार कल्याण पंढरीनाथ गायकवाड. कल्याण पंढरीनाथ गायकवाड यांना देश सेवा सामाजिक गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना आपल्या लोणीचे भूषण आदरणीय गणेश शेठ मैड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. कल्याण पंढरीनाथ गायकवाड गणेश शेठ मैड यांना विनंती आणि आपल्या कार्याला उभारी यावी मोठी भरारी व्हावी म्हणूनच तो आपल्याला संघर्ष देत असतो. माझा संघर्ष शब्दांमध्ये सांगण्या इतका नाहीये पण मागच्या वर्षी जेव्हा महाराजांनी मला बघितलं तुला
उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आज सुवर्ण भरारी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा, सर्वात पहिला पुरस्कार सोहळा आज माझ्या समोर भव्य वटवृक्ष उभा आहे. तुम्ही सगळे आले भारावून गेलेले आहेत, पण तुम्हाला एक शब्द देते, या संघटनेचं मी लवकरात लवकर भव्य सागर करेल, भव्य महासागर करेल. आज फक्त आणि फक्त महाराजांच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर हा कार्यक्रम करू शकले. आज धाराशिव येथील अभिजित भाऊ पेडगावकर सुद्धा आवर्जून उपस्थित राहिलेले आहे आणि माझ्या शब्दाला मान देऊन सर्व मान्यवर आलेत. मला खूप आनंद झालाय, मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. मी जेव्हा सामाजिक कार्याला सुरुवात केली ना, तेव्हा मी फक्त एकटी होते आणि हे सामाजिक कार्य पण मी मदत मागायला बाहेर गेली आणि लोकांची मदत करत गेले. फक्त एकटी चालत होते. मदत करता 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 हे एक सर्व माझे कुटुंब तयार झाले. खूप मोठे माझे सोबती साथी, माझे पाठीराखे, माझ्या बहिणी माझ्या पाठीशी खंबीरपणे माझ्यासाठी उभे राहिल्यात आणि यात कायम वृद्धी होत राहील हे मी सांगते. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, मी आज जास्ती बोलू शकत नाहीये, पण मी राज्याभिषेक पूर्ण तत्वावर गेला नाही. 1674 काका भट्टांनी केलेला. त्यावेळेस महाराजांनी दक्षिणा रूपी त्यांना पेटारे भरून सुवर्णदान हे काशीला घेऊन महाराज गेले होते. पण दुसऱ्या राज्याभिषेकामध्ये ज्यावेळेस हा यशस्वी झाला, त्यावेळेस महाराजांनी त्यांना विचारलं, तुम्हाला दान दक्षिणा काय द्यावी लागेल? त्यावेळेस निश्चितपुरी महाराज गोस्वामी म्हटले, महाराज पहिल्या राज्याभिषेकामध्ये पेटारे भरून हे काशीला गेलेले आहेत. पण त्यावेळेस अन्नदानापासून ही जनता माय जनता उपैक्षित राहिलेली आहे. तुम्ही अन्नदान करा, हेच आमच्या निश्चलपुरी गोस्वामी सांगितलं, हेच माझं दान असेल. कुलके साहेब स्टेजवर या. तसेच समाजाचे अमिताभ बच्चन आमचे दिग्गज बंधू यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर विराजमान व्हायचे. विजयजी महाराज. कला है, पढ़ाना और समाज सेवा एक कला है और पद्धति इस कला के औजार है. जिनके पास औजारों के ज्ञान का उपयोग सही होता है वो जीवन में सफल होता है. बघा, सारिका ताई एक महिला आहे, त्यांनी पाण्याच्या सरी कधी मोजल्या नाहीत, दवबिंदू आठवण असते. या पद्धतीने ताईने पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. कोण कलाकार, कोणाकडे काय कला आहे हे त्यांनी जाणलेलं आहे. ये वो नगमा है जो हर सांस में लिया नहीं जाता. दिया जलते ही रोशनी देता है, फूल खिलते ही खुशबू देते. अगर आज के बाद ताई को कुछ करना है तो जमी के आसपास भी साथ देगा, तालियां हो जाए. करतो धान्य पेरतो. शेतकरी काय करतो? धान्य पेरतो. जो 10 वर्षाचा विचार करतो तो झाडं लावतो. आणि जी माणसं आहेत, जी माणसं माननीय अध्यक्षा, कार्यक्रमाच्या सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षा सारिकाताई नागरे यांना विनम्र अभिवादन करून आज सगळ्यांचं मी सहर्ष स्वागतच करत आहे. एक महिला अतिथी म्हणून किंवा एक महिला आयोजक म्हणून पुरस्कार घेताना, महिला उद्योजक म्हणून पुरस्कार घेताना मला फार अभिमानाची गोष्ट वाटते की खूप कमी वेळात माझा आणि त्यांचा परिचय व्हॉट्सअप ग्रुपवरती झाला आणि त्यावरती मॅमने मला सांगितलं की ॲज अ डायटिशियन म्हणून तुम्ही आरोग्यावरती आणि जनसंवाद म्हणून मनोबल वाढवण्यासाठी काही टिप्स. पुरस्काराचं वितरण करायचं आहे. सविताताई कुमावत यांच्या नावाचा पुरस्कार या ठिकाणी वितरण होत आहे. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की हा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करावा. आदरणीय सारिकाताई नागरे, गणेश शेठ मैड, प्रमोद शेठ बेदरे, अजय नागरे, अदानी साहेब सर्वांनाच विनंती आहे की त्यांनी या पुरस्काराची या ठिकाणी वितरण करावं. टाळ्याच्या गजरात या पुरस्काराचा आपण प्रतिसाद दिला पाहिजे.
हिलाले समाजभूषण पुरस्कार अमोल औदुंबर हिलाले आहेत का ते? गणेश शेठ मैड यांच्याच हस्ते अमोल औदुंबर हिलाले यांना देखील पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. अमोल नामदेव महामुनी राजन प्राप्त करून दिली. ते आज हयात नाहीत, परंतु त्यांचं या ठिकाणी चिंतन, त्यांचं स्मरण करणं मी या ठिकाणी माझे कर्तव्य समजतो. आदरणीय सोपन काका मैड साहेब ज्यांचा वारसा ते या ठिकाणी चालवतात, आदरणीय गणेश शेठ मैड या ठिकाणी उपस्थित आहेत. अदानी साहेब आहेत. आमचे असं वितरण करायचं आहे. सौ सविताताई कुमावत यांच्या नावाचा पुरस्कार या ठिकाणी वितरण होत आहे. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की हा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करावा, वितरण करावं. टाळ्याच्या गजरात या पुरस्काराचा आपण प्रतिसाद दिला पाहिजे. एक मिनिट. वितरित होत आहे. माननीय पूर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुरस्कार वितरण सोहळा होत असताना व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आणि पुरस्कार वितरण होत असताना निश्चितपणे आपला अभिमान वाटणार आहे. कारण हे जे कार्य करत असताना कार्य कोणतरी हाती घ्यावं, त्या कार्याला पुढे न्यावं. हे पुढे नेत असताना आपण किती प्रकार आहे त्यांना. सासूबाई पुरस्कार इतिहासात कधीच कुठे ऐकलं नसेल. आदर्श सासूबाई पुरस्कार. मी एकदा त्यांच्या घरी गेलेली आणि त्यांनी ओळख वगैरे सांगितली. गोकुळासारखं घर भरलेलं सगळं माझ्या स्वतःच्या नजरेने मी बघत होते. आणि घरातून निघताना मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी एक पुरस्कार जाहीर करते. तर सासूबाई, सासूचं नाव बदनाम, भारतभर बदनाम सासू. पण मी त्यांच्या घरामध्ये सावत्र सासू, 2 सुनांना कशी सांभाळते आणि हे एकत्र कुटुंब इतकं खूप आवडलं. पंजोबा त्या नागरे फॅमिलीमध्ये आम्हाला आमचा जन्म झाला, हे आमचं भाग्य आहे. व आज हे स्वर्ण भरारी संस्थेचे सर्व समाजातील घटकांना पुरस्कार देऊन जे सन्मानित करण्यात येत आहे. हे कार्य खूप मोठे आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट करायला खूप वेळ लागतो. आणि आज सारिकाताई नागरे व त्यांचे सर्वच कार्यकर्त्यांनी जे कार्य केलेले आहे ते कौतुकास्पद आहे. आज मी माझा वैयक्तिक परिचय देतो. आजपर्यंत मी लॉकडाऊनमध्ये आहे, तरी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी रणरागिणी अध्यक्षा विखे पाटील यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय धनश्रीताई विखे पाटील, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन कार्यक्रम संपन्न होत आहे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की दीप प्रज्वलन सुवर्ण भरारी बौद्धिक सेवाभावी संस्था विविध क्षेत्रात कार्य करण्यात आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. आताच या ठिकाणी प्रमुख पाहुण्या सौ धनश्रीताई डॉक्टर सुजय विखे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आपण प्रतिसाद द्यायचा आहे. रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा, जिल्हा ऑलिम्पिक पॅडच्या अध्यक्षा सौ
धनश्रीताई विखे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचा या ठिकाणी संपन्न सत्कार करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे ताई, आपण या ठिकाणी वेळात आलात आणि आमच्या विनंतीला मान दिलात. खूप खूप स्वागत. यानंतर आपण ताईंच्या एक छोट्याशा विनंतीवरून, आपण उद्योजक आहेत, अहिल्यानगर दक्षिणचे ते उपाध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्यांनी सुमारे 5 ते 6 वेळेस भागवत कथेचं पाथर्डी तालुक्यात आयोजन केलेलं आहे आणि भक्ती रसात आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे प्रमोद शेठ यांना या ठिकाणी पुरस्कार वितरण करण्यात येत आहे. धन्यवाद ताई. 13 पुरस्कार त्यांनी स्वीकारलेले आहेत. तंत्रस्नेही असलेले संगमनेर तालुक्यातील राजापूर गावचे नागरे सर, किरण सर नागरे यांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. तंत्रस्नेही असलेले शिक्षक, 12 आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आदरणीय ताईंच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. साथ द्यायची आहे. आता प्रातिनिधिक स्वरूपाचे पुरस्कार आदरणीय ताईंच्या विनंतीवरून या ठिकाणी आपण थांबवत आहोत. सर्वांना पुरस्काराचं वितरण थोड्या वेळाने होणारच आहे. घडली पाहिजे या दृष्टिकोनातून जे काम करतात त्यांना शोधून काढणं आणि त्यांना पुरस्कार देणं आणि त्यांचं महत्त्व या समाजामध्ये, त्यांच्या कार्याचं महत्त्व या समाजाला समजून सांगणं, हे काम ही संस्था करत आहे. तर मी खरंच त्यांचा मनापासून बदल या सोसायटीमध्ये होईल, एक चांगली पिढी आपली पुढची घडेल. मी परत एकदा या संस्थेचं मनापासून धन्यवाद करेल आणि जास्त बोलत नाही. पुन्हा एकदा या कार्यक्रमात दार कशाला असं अवघात उघडं असलेलं दार हे आपल्या स्वरूपाने आम्हाला निश्चित पाहायला मिळालेलं आहे ताई. आणि या ठिकाणी एकच सांगतो, पानी पानी हर कोई मांगे मगर गंगा जल कुछ और है. पानी पानी हर कोई मांगे मगर गंगा जल कुछ और है. कार्यक्रम होत होते. आज का कार्यक्रम सर्वांना सूचना आहे की आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं. या कार्यक्रमासाठी आलेले बाहेर जी मंडळी उभे असतील त्यांनाही विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण आत येऊन आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं. आपण सर्वांनी आतापर्यंत इथं संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक लाडगाव येथील श्री दत्त दिगंबर पीठाचे मठाधिपती श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी दत्तात्रयजी दहिवाल महाराज यांचं आगमन या कार्यक्रमाच्या प्रसंगी झालेलं आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की एवढे सीए डॉक्टर शंकरजी आदाने साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे डॉक्टर श्रीकांतजी बेंद्रे साहेब, श्रीनिवासजी बांधकर साहेब, श्यामभाऊ गोसावी, अमोलजी महामुनी साहेब, अंबादासजी धनगर साहेब, सागरजी महेर, महाराष्ट्रींचं आगमन झालेलं असल्या कारणाने या ठिकाणी त्यांचं औक्षण होत आहे. महाराष्ट्रींच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जात आहे. कार्यक्रमाचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्रींचं आगमन आणि दीप प्रज्वलन. शंभू इकडे दाखव, इकडे दाखव. एक मिनिट समोर सगळे. रविदादा मालवे, त्याचबरोबर या संस्थेच्या अहिल्यानगरच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सन्माननीय स्वातीताई, श्री गुरुदेव दत्त 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 संत शिरोमणी नरहरी महाराज की.
जय. अजय दादा पाठीमागे कोण बरोबर आलं नाही कोण बरोबर आलं नाही आहे सर समोर काढून थोडं क्लोज ते झाकली गेली पाठी एक मिनिट समोर समोर सगळे त्यांनी शुभ आशीर्वाद माझ्या पुण्याला लाभत कारण माझ्या पाठीशी तो सावलीसारखा उभा असतो. त्यामुळे महाराजांचे आणि सुवर्णताई यांचे खूप खूप धन्यवाद. सारिका सारिका ताई सारिका ताई भैया शाल तू शंभू इकडं नाही इकडं नाही इकडं नाही श्री गोकुळ शेठ चिंतामणी यांना देखील श्यामभाऊंचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. महाराजांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर श्यामभाऊंचा सत्कार चिंतामणी साहेबांच्या हस्ते देखील संपन्न होणार आहे. एक मिनिट समोर समोर माळ घालून द्या माळ घालून द्या समोर वा शंभू 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 थँक्यू. दरम्यान संयोजक यांनी देखील लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं. दिनेश गणपत येवले यांचा देखील महाराजांच्या हस्ते पुरस्कार त्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. इकडे बघा समोर सगळे समोर यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकाश जनार्दन विस्पुते. प्रकाश जनार्दन विस्पुते माध्यमांना एक विनंती आहे की एकच फोटो लवकरात लवकर घ्या कारण भरपूर पुरस्कार वितरण आपल्याला या ठिकाणी करायचे. आता उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ज्यांचा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला जाईल त्यांनी या ठिकाणी खाली या रस्त्याने जायचं आहे. आदर्श शिक्षक आहेत प्रकाश जनार्दन विस्पुते यांनी रेडी राहायचंय. यानंतर देश आदर्श आहे या नाव देश सेवा गौरव पुरस्कार कल्याण पंढरीनाथ गायकवाड. कल्याण पंढरीनाथ गायकवाड यांना देश सेवा सामाजिक गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना एक मिनिट समोर इकडे समोर आपल्या लोणीचे भूषण आदरणीय गणेश शेठ मैड यांच्या हस्ते त्यांचा पुढचा समाज भूषण पुरस्कार आहे गणेश भगवान पेद्रे. गणेश भगवान पेद्रे संदीप सदाशिव डाळे. पुढचा पुरस्कार आहे लवकरात लवकर व्यासपीठाकडे या. उत्कृष्ट लेखक पुरस्कार संजय गोविंद बुराडे. संजय गोविंद बुराडे. शाल थोडी खाली लावा शाल खाली उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार संजय गबाजी सोनार. संजय गबाजी सोनार. देश सेवक गौरव पुरस्कार आहे का. यानंतर देश सेवक गौरव पुरस्कार ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग सोनाजी शेवंते यांना आपल्या सीए डॉक्टर शंकरजी अंदानी यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. गायकवाड साहेब आवाज देत जा इकडे पहा. गायकवाड उशिरा आता शेवटचे जे उशिरा येतील त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाच्या विरुद्ध बाजूला संयोजकांची गडबड होत आहे. जे उमेश अरुण काजळे उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार
ते फोटो पण द्या बरोबर सर, फोटो पण द्या. उमेश अरुण काजळे उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार ऐकलं समोर समोर बघा. नारायणराव लोळगे यांच्या हस्ते नारायण रामचंद्र लोळगे सुवर्ण कृषीरत्न कसं आहे माहिती का? ते विकास बचाव जगताप आदर्श शिक्षण पुरस्कार आहेत का जगताप साहेब? साप नाही ती लिस्ट आहे, इकडे द्यायला पाहिजे. इकडे पण दिली तिकडे पण दिलेली, पण ते काढतच नाही. कोणते बचाव साहेब विकास बचाव जगताप आले ना, त्यांचा पुरस्कार अहिल्यानगर दक्षिणचे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष प्रमोद शेठ बेदरे यांच्या हस्ते त्यांचा रामचंद्र शंकरराव कपिले उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार आहेत का? एक मिनिट रामचंद्र शंकरराव समोर, कपिले मॅम, समोर. उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार कपिल साहेब इकडे बघा. पुढचा आहे रामचंद्र शंकरराव कपिले उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार साहेब आहेत का? कपिल साहेब इकडे बघा, इकडे बघा. एक मिनिट समोर समोर बघा सगळे. माननीय श्री संदीपजी मानकर सर पुढचा पुरस्कार क्रांतीवीर लहुजी समाजरत्न पुरस्कार किशोर रामचंद्र सकट आदर्श शिक्षक पुरस्कार जयवंत रामसिंग सोनवणे एक मिनिट समोर इकडे. जयवंत रामसिंग सोनवणे एक मिनिट समोर. डॉक्टर सारिकाताई नागरे यांना विनंती करतो की त्यांनी जयवंत राम पुढचा आदर्श सरपंच पुरस्कार हरिभाऊ मारुती मंडलिक किशोर रामचंद्र सकट यांना पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर हरिभाऊ मारुती मंडलिक जयवंत सोनवणे यांचा देखील पुरस्कार या ठिकाणी जे उपस्थित नाही आहेत त्यांनी गडबड करू नका, लगेच आलेल्या आपला होणार नाही. यादीप्रमाणे नाव चालू आहे, त्यांनी थोडं वेटिंग करा. प्रमोद पंडित आहे का समोर समोर. प्रमोद भाऊसाहेब पंडित क्रमांकाचा प्रत्येक ग्रुपी आशीर्वाद त्याला द्या. प्रमोद बद्दल सांगायचं म्हटलं तर विखे पाटलांच्या कार्यामध्ये देखील ऍडव्हर्टाईज मध्ये असेल, विनोदी असेल, वात्रटिकाकार असेल, प्रत्येक ठिकाणी प्रमोदने आपल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव हा 7 समुद्रपार नेला आहे. त्याला प्रवरामाईला देखील त्याचा अभिमान आहे, अभिमान वाटावा. जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद प्रमोद भाऊला मिळत आहे. केलेल्या कार्याची पावती म्हणून सुवर्ण बालाजी ग्रुप कडून देण्यात येत आहे. त्यांचा टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार शरद कुमार संत रामजी गुलथे. समोर समोर. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार शरद कुमार संत रामजी गुलथे हा एक पुरस्कार प्राप्त होत असताना आपल्याला खूप शुभेच्छा. यानंतर आदर्श उद्योजक महिला पुरस्कार प्रतिभा सुनील सोनार. आदर्श उद्योजक पुरस्कार प्रतिभा सुनील सोनार यांना प्रमोद शेठ बेदरे यांच्या हस्ते पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. प्रतिभा सुनील सोनार आदर्श उद्योजक करू नका. उत्कृष्ट कलावंत पुरस्कार दिलीप आडुमल पवानी. नाही किसनराव जेवळेकर भाऊ तुम्ही मागे वा थोड. हा बरं इकडे पहा. किसनराव जेवळेकर पत्रकार समोर इकडे समोर. नाही. यानंतर अमोल नामदेव महामुनी यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार आहे का? त्यांना हिलाले समाजभूषण पुरस्कार अमोल औदुंबर हिलाले आहेत का? मंचावरील
समोर बसलेले सर्व प्रतिष्ठित गणमान्य मंडळी, मुख्यची वेळ झालेली आहे. तिकडे भोजनही चालू आहे, इकडे भजनही चालू आहे आपल्या सुवर्ण भराडी संस्थेचं. यामुळे शहरामध्ये एक आदरणीय पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आहे होतं. असे दोन व्यक्तिमत्व होते की जे प्रेरणादायी होते आणि दोघे माझे शिष्य होते. प्रथम बाळासाहेब विखे पाटील हे माझ्याकडे नेहमी येत असत. एक दोन तास बसून बऱ्याचशा काही त्यांच्या अडचणी सांगून त्याच्यावर उपाय ते विचारत असत. त्यानंतर त्यांचे सहकारी आदरणीय कैलासवासी सोपन काका बैल यांचे माझे खूप ऋणबंध होते. त्यांचे मुलाशी आहे. असं खूप सुंदर असं व्यक्तिमत्व या शहरामध्ये या शहरानं दिलेलं आहे. हा सुवर्ण भराडीचा कार्यक्रम जो आहे हा सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आहे. म्हणून या ठिकाणी की आपण जय नराडी म्हणतो किंवा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि म्हणायला सुद्धा आपल्याला अभिमानच वाटायला पाहिजे. या नमो हरिहंतं नमो सिद्धानं नमो वैद्यानं नमो वाध्यायानं नमो लोय सवासाहुनं या जैन धर्माचाही हा खूप सुंदर असा मंत्र आपल्याला प्रेरणादायी आहे. परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पुंडलिका हरिवर्धा हेही म्हणायला आपल्याला विसरता कामा नये. म्हणून भगवंताची लीला खूप वेगळी आहे. आपण त्यांचं गणित करू शकत नाही आणि त्या संतांच्या आशीर्वादानंच हा संपूर्ण भारत देश या संपूर्ण पृथ्वीवर आज नावारूपास आलेला आहे. म्हणून जगाच्या कल्याणात संतांची विभूती उगाच म्हटलेलं नाही. मी या ठिकाणी या पांढरा सफारी जरी असेल परंतु इथूनच त्र्यंबकेश्वर संस्थान आहे. या त्र्यंबकेश्वर संस्थानमध्ये आनंद आखाडा नावाचा आमचा आनंद आखाडा आहे की जे आमचे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज या कुंभाचे अध्यक्ष होते. ते माझे गुरु आहेत. आणि हा जो सुवर्ण भराडीचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या संपूर्ण टीमचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. हा कार्यक्रम खूप सुंदर आणि व्यवस्थित हा पार पडलेला आहे आणि असेच कार्यक्रम पुढे पार पडत राहू. या सुवर्ण भराडी संस्थेसाठी जे काही मार्गदर्शन, आशीर्वाद, मदत, आर्थिक मदत, ज्या काही गोष्टी असतील या सर्व गोष्टी दत्त दिगंबर पीठ या 1008 महामंडळाचे धर्माचार्य या नात्यानं या माध्यमातून मी या संस्थेच्या पाठीमागे आहे आणि ही संस्था निश्चित एक दिवस खूप मोठी भरारी देईल आणि या संपूर्ण समाजामध्ये या संस्थेचं नाव निघेल. म्हणून ही संस्था काही सुवर्णकार समाजाची आहे किंवा फलाणा समाजाची आहे असं कोणीही ग्राह्य धरू नका. सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम या सुवर्ण भराडी संस्थेचे सर्व सारिकाताई नागरे यांनी हे हाती धरलेलं आहे आणि ही संस्था निश्चित नावावर पासेल. या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, या संस्थेच्या जे काही संस्थापक अध्यक्ष आहेत सारिकाताई नागरे यांना भरभरून मी असं आशीर्वाद देतो आणि त्यांचं कार्य असं सदोदित पुढे वैभवशाली व्हावं, सुंदर व्हावं असं मी भगवंता चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझे आशीर्वाद पर 2 शब्द या ठिकाणी संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हिलाले समाजभूषण पुरस्कार अमोल औदुंबर हिलाले आहेत का ते गणेश शेड मैड यांच्याच हस्ते अमोल औदुंबर हिलाले यांना देखील पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. अमोल नामदेव महामुनी राजन या ठिकाणी विशेषतः सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे.
या ठिकाणी आदरणीय माननीय डॉक्टर सारिकाताई